रामकृष्ण हरी विठ्ठल केशव. गर्भ राहिलेला आहे आणि आपल्या गर्भामध्ये मुलगा आहे किंवा मुलगी आहे. चाचपणी न करता मातेच्या नुसत्या बाह्य लक्षणावरून आपल्या गर्भामध्ये मुलगा आहे का मुलगी आहे ते ओळखता येतं. सहजासहजी ओळखता येतं. करून पहा तुम्ही. फक्त आपल्या पोटामध्ये जर नपुसंक गर्भ जर असेल, म्हणजे ना ती स्त्री बी असणार आहे किंवा पुरुष बी असणार आहे, अशा वेळेला गर्भ हा बरोबर पोटाच्या मध्ये बिंबीच्या खालच्या बाजूला बरोबर मध्ये असतो. आता पुढे महत्त्वाच्या काही गोष्टी सांगणार आहे. जर पोटामध्ये मुलगी असेल, नीट लक्ष द्या, तर डावीकडील भाग जो आहे आपला, तो डावीकडील भाग हा ॲक्टिव्ह होतो. कधी चालत असताना जिच्या पोटामध्ये गर्भ आहे ती स्त्री नेहमी पहिला पाय उचलताना डावा पाय पुढे टाकणार. लक्षात ठेवा या गोष्टी. तिचा प्रथम डावा स्तन थोडासा उजव्या स्तनापेक्षा मोठा होणार. डावा डोळा जो आहे तो पूर्णपणे तिचा, म्हणजे हे फरक जाणणारी व्यक्ती लागते. सहजासहजी तुम्ही असं जर बघितलं तर तुम्हाला दोन्ही डोळे समानच दिसतील, परंतु जे काही कन्सेप्ट पुराणामध्ये किंवा गर्भ चाचण्या जे पहिले योगी लोक, ऋषी लोक करत होते, बाळ तुला मुलगाच होणार, बाळ तुला मुलगीच होणार, नीट लक्ष द्या. हे चाचण्या करत असताना हे चालायला लावत होते. ध्यानात आलं का? आणि तिथं बसलेलं बाळ उठून पुढे यायला लागली ती गर्भस्त्री की तिच्या चालण्यावरनं ओळखत होते की बाळ तुला मुलगी होईल किंवा मुलगा होईल. आता लक्षात ठेवायचं, जर मुलगी होणार असेल, अगदी शेवटी करायचा हा उपाय आहे. तर 8व्या महिन्याच्या पुढे साधारण स्तनामध्ये दूध येऊ लागतं. जर मुलगी होणार असेल तर हे जर स्तनातलं, डाव्या स्तनातलं दूध काढलं तर ते दूध लक्षात ठेवा पाण्यावर तरंगतं. ते दूध जर पाण्यावरती तुम्ही टाकलं तर ते पाण्यावरती तरंगतं. मात्र मुलगा होणार असेल तर उजव्या स्तनातील दूध जर तुम्ही काढलं आणि ते जर पाण्यात टाकलं तर ते पाण्याच्या तळाला जाऊन बसतं. या उलट मुलगा होण्यासाठी लक्षात ठेवा की चालताना उजवा पाय पुढे टाकत असेल, म्हणजे पहा तुम्ही, ही बाह्य लक्षणं आहेत. ही ऋषी महाऋषी ह्याला अंधश्रद्धा म्हणत नाहीत. काय तुम्ही हे प्रयोग करून किंवा झाल्यानंतर अभ्यास करायचा आणि अभ्यास करून लक्षात येईल तुमच्या, तुम्ही जे ऑब्झर्वेशन करताय, म्हणजे चालताना उजवा पाय जर पुढं तिचा पडला, कुठेही असेल, कुठेही काम करताना उठून असं चालू लागली, उजवा पाय जर पुढं पडत असेल, लक्षात ठेवा, तर त्या स्त्रीच्या पोटामध्ये निश्चित हा मुलगा असतो. मात्र जुळं ज्या वेळेला तयार होतं त्यावेळेला हेही सांगत होते, लक्षात ठेवा ऋषी, ज्या वेळेला दोन्हीकडच्या म्हणजे बाजू, उजवी बाजू आणि डावी बाजू ही उंच दिसायचे आणि त्या दोन्हीच्या मध्ये पोटावरती खोलगा दिसायचा, त्यावेळेला त्या स्त्रीच्या पोटामध्ये जुळा आहे काय याचा म्हणजे तर्क केला जात होता. मात्र गर्भ जर मध्ये असेल, बरोबर पोटाच्या मध्ये असेल, तर तो गर्भ जो आहे तो नपुसंक जन्माला येतो. जे माझं आतापर्यंतचं ऑब्झर्वेशन आहे गुरुवर्यांकडून किंवा जे अनुभवी माझ्या घरातील लोक जे आहेत त्यांच्याकडून जे ऐकलेलं आहे ते तुमच्यापर्यंत आणून पोचवण्याचं कार्य केलं.
हे खरंच असू शकेल याच्याबद्दल माझा म्हणजे कुठल्याही पद्धतीनं दावा नाही आहे, परंतु जे मी ऐकलं माझ्याकडे जे आहे ते मी देण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल 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 विठ्ठल.